हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 22. आय नो हे माझं रेस्टॉरंट नाही. खरं तर मी तुलाच शोधत होतो. आता शेफ वंशकडून मी तुझाच नंबर घेते आणि तुला फोन सुद्धा करणार होतो, पण बघ तू मला भेटलीस. शिवांश म्हणाला. तुम्ही मला का शोधत होते? अविराने प्रश्न केला. आता पुढे शॉपिंग करण्यासाठी तुला माझ्यासोबत शॉपिंग करावी लागेल. शिवांश अविरावर हक्क गाजवत म्हणाला. मी का तुमच्यासोबत शॉपिंग करू? अविराने छोटंसं तोंड करतच त्याला प्रश्न केला, ते सुद्धा खांदे उडवत. दुसरं ऑप्शन नाही ना माझ्याजवळ. या मॉलमध्ये जवळपास 10 दुकानं तरी मी फिरून झालोय आणि हे 11वं दुकान आहे. प्लीज नाही नको बोलूस. शिवांश विनवणी करतच अविराला म्हणाला. अविर संपूर्ण दुकानावर नजर फिरवू लागले. साड्यांच्या दुकानात शिवांश शॉपिंग करायसाठी आलेला म्हणजे शिवांशला स्वतःसाठी शॉपिंग नाही करायची होती हे अविरा समजून गेली होती. तरीही स्वतःच्या मनाची खात्री करून घेण्यासाठी अविराने शिवांशला प्रश्न केला. कोणासाठी शॉपिंग करायची आहे? माझ्या मॉमसाठी. अंगदने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आणि स्वतःला त्याने भरपूर बिझी करून घेतलंय. मी खूप कन्फ्यूज झालोय की मी काय घेऊ आणि माझं हे कन्फ्युजन तू दूर करणार आहेस. मला सांग की मी कोणती साडी घेऊ. तसं मी 2 साड्या सिलेक्ट केल्यात, त्या बघून मला सांग की त्या ओळखी आहेत का. शिवांश अविराचा मनगट पकडत तिला ओढतच तो तिथून घेऊन जाऊ लागले. तुम्ही अविरा त्याला तुम्ही हात सोडा ना असं बोलायला जाणार, पण त्याआधी शिवांश तिला त्या ठिकाणी घेऊन पोहोचला होता जिथे त्याने साड्यांची निवड करून बाजूला ठेवल्या होत्या. इथे पोहोचताच त्याने तिचा हात सोडला तसे अविराने पुढचे सगळे शब्द गिळून टाकले. ह्या 2 साड्या मी सिलेक्ट केल्यात, पण डॅडला पसंत नाही आणि अंगद फोन उचलत नाही. तिला काय वाटतं? शिवांशने प्रश्न केला. अविरा त्या साड्या बघून बघू लागली. त्यावरील नक्षीकाम पाहू लागली. त्या साड्या तिच्या सुद्धा पसंतीत उतरल्या नव्हत्या. सॉरी, पण मला असं वाटतंय की तुमच्या मम्मीला कदाचित ह्या साड्या नाही आवडणार. अविरा सुद्धा म्हणाली. असं कसं नाही पसंत पडणार? ह्या दुकानातील सगळ्यात महागडी साडी आहे ही. शिवांश म्हणाल. पैशांनी समोरच्याची आवड थोडी ना विकत घेता येते आणि महागडी वस्तू समोरच्याला आवडेल असं पण नसतं ना. अविरा म्हणाली. शिवांश त्याच्या बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसला. सगळी दुकानं फिरून तो खूप थकला होता. पुन्हा या साड्यांच्या शोधात फिरायचं हा विचार करूनच त्याच्या अंगातील त्राण निघून गेले होते. काय झालं? अविराने विचारले. अजून साडीच मी घेतोय. खूप सारी शॉपिंग बाकी आहे माझी. तरी अंगद बोलत होता की 1 महिना आधीपासून तयारी कर, पण मी त्याचं नाही ऐकलं. खरं तर मी त्याच्यासोबत शॉपिंगला यायचं ठरवत होतो, पण तो खूपच बिझी असतो आजकाल. अंगद आज फ्री होईल, उद्या फ्री होईल हा विचार करत दिवस सरले आणि 2 दिवसावर मम्मीचा बर्थडे आला. अंगद बोलत होता तसं क्रिश सोबत शॉपिंग केली असती तर बरं झालं असतं. त्याला या गोष्टी थोड्या जास्तच कळत असतील. इतर कामात कधी उपयोगी नाही आला माझ्या, पण या कामात तरी थोडाफार त्याचा उपयोग झाला असता. शिवांश डोक्याला हात लावून एकटाच बडबडत. अविराने दुकानदाराला ती साडी दाखवायला सांगितली जी तिने मगाशी पसंत केली होती. ही साडी बघा एकदा, अविराने शिवांशला म्हटली. शिवांशने साडीवर नजर फिरवली. तो शॉपिंग करून इतका कंटाळला होता की साडीवरील कोरीव काम बघण्याचे कष्ट सुद्धा त्याने घेतले नाही. चांगली आहे का? त्याने उलट प्रश्न अविराला केला. मला ही बारी खूप आवडली. तुझ्या मम्मीला सुद्धा खूप आवडेल, अविरा म्हणाली. शिवांशने साडीवरचा टॅग हातात घेत त्यावर असणारी साडीची किंमत पाहिली. 9,000 रुपये. शिवांशने चेहरा गंभीर करतच विचारलं. मला बार्गेनिंग करता येत नाही.
पण सम्या बोलतो की मॉलमध्ये काही दुकानदार कमी करतात म्हणून. तुम्ही बोलून बघा हवं तर. अविरा म्हणाली, मला तसं नाही म्हणायचंय. ही साडी खूप जास्त स्वस्त आहे असं नाही का वाटत तुला? कपाळावर आठ्या आणतच शिवांशने अविराला प्रश्न केला. अविराने विक्षिप्त भाव चेहऱ्यावर आणत शिवांशकडे पाहिले. असं का बघतेस? शिवांशने विचारले. मला असं वाटतंय की मला तुमच्यासोबत शॉपिंग करायला नाही जमलं, अविरा म्हणाली. शिवांशला त्याच्या तोंडावर स्पष्टपणे नाही म्हणून बोलणारी ही पहिलीच मुलगी त्याच्या आयुष्यात त्याला भेटली होती. हे तर कोणाची एवढी हिंमत सुद्धा नव्हती की जे शिवांश गोहिलला नाही म्हणे. अविराला आवडलेली साडी घेऊन ती आरशासमोर उभी राहिली. साडीचा पदर तिने खांद्यावर घेतला. तिच्यावर ती साडी खूपच खुलून दिसू लागली. तुम्हाला नेसून पाहायची आहे का? साडीच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेने अविराला विचारलं. अविराने खुश होतच हो म्हणून मान डोलावली. अविराने आहे त्या ड्रेसवरच साडी नेसवून घेतली. कधी पदर सोडून तर कधी पदर खांद्यावर ठेवत ती स्वतःचं प्रतिबिंब आरशात न्याहाळत होती. अबोली रंग अविराच्या गोऱ्या रंगावर जास्त दिसत होता. शिवांश तिला बघण्यात हरवून गेला होता. मॅम, ही साडी तुम्हाला जास्तच छान दिसतीये. ज्या महिलेने तिला साडी नेसवली होती ती महिला अविराला म्हणाली. माझं एक क्लिक द्याल का? अविराने त्या महिलेला विचारले. सॉरी मॅम, इथल्या डिझाईन खूप युनिक आहेत, सो फोटो अलाउड नाही, ती महिला म्हणाली. मी ही साडी घेतेय तरी सुद्धा? अविराने छोटंसं तोंड करतच विचारलं. ती महिला दुकानाच्या मालकाला विचारणार म्हणून निघून गेली आणि दुसऱ्या क्षणी अविराच्या व्हॉट्सॲपवर एका अनोळखी मोबाईलवरून काही फोटो आले. ते फोटो बघून अविरा दंग झाली, कारण तिने जी साडी नेसली होती त्याच साडीमध्ये तिचे फोटो होते, जे कोणीतरी तिला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. हा नवीन नंबर कोणाचा आहे हा प्रश्न अविराला पडतो न पडतो तोच. अविरा, तो माझा नंबर आहे. मी इथे असताना तुला कोणाला रिक्वेस्ट करायची गरज नाही, शिवांश म्हणाला. साडीच्या नादात शिवांश सुद्धा तिचे आहे ही गोष्टच अविरा विसरली. तिने स्वतःच्या डोक्यावरच हात मारून घेतला आणि साडी सावरत ती शिवांश जवळ आली. ही साडी तुमच्या आईंना सुद्धा आवडली असती. ही साडी तुम्हाला पाहिजे तेवढी महाग नाही म्हणून तुम्ही ही साडी घेत नाहीये, ही गोष्टच मला पटत नाही, अविरा म्हणाली. मला आवडली ही साडी, शिवांश तिच्याकडे बघतच म्हणाल. मग तुमच्यासाठी पण पॅक करायला सांगू का? अविराने विचारले. तू पण घेतेस का ही? शिवांशने विचारलं. मी नाही घेत, ते तर मी मिस्टर सोलमेटच्या ट्रेनसाठी घेते, अविरा सहज बोलून गेली. मिस्टर सोलमेट? शिवांशने प्रश्न केला. आपण शिवांश समोर नको ते बोलून गेलो त्या अविराला कळताच ही स्वतःची जीभ चावली. मी ही साडी काढून आले, असं म्हणत अविराने शिवांश समोरून पळ काढलं. पण तिला शिवांश कसा आहे याची कल्पना नव्हती. त्याच्या एखाद्या प्रश्नाचं त्याला समाधान होईल असं उत्तर जोपर्यंत समोरच्याकडून मिळत नाही तोपर्यंत त्याची पाठ सोडत नाही. अविरा स्वतःच्या अंगावरची साडी काढून ठेवत होती आणि अचानकपणे शिवांश तिच्या मागे आला आणि त्याने प्रश्न केला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता निघून का आली अशी? कोण आहे मिस्टर सोलमेट? ॲज अ फ्रेंड, अविराने थोडक्यातच उत्तर दिलं. फ्रेंड? तुझ्या फ्रेंडला नाव वगैरे आहे की नाही काही? शिवांश तोच प्रश्न धरून बसला. अविरा छोटंसं तोंड करतच शिवांशकडे पाहू लागली. शिवांश तिला तिच्या खासगी आयुष्याला धरून प्रश्न करत होता जे तिला आवडत नव्हते आणि तो तिला असे प्रश्न करत होता ज्याची उत्तरं तिच्याकडे नव्हती. म्हणून तर तिला त्याने विचारलेल्या प्रश्नांचा जास्तच त्रागा होऊ लागला. शिवांश मात्र अविराने चेहऱ्यावर आणलेले भाव पाहू लागला. सॉरी, मी तुला जास्तच पर्सनल प्रश्न करतोय म्हणून त्रास होतोय, पण मला तुझा फेस रिडिंग करून असं वाटतंय की तुला जास्त त्रास मी प्रश्न करतोय म्हणून नाही, तर त्यामागे काहीतरी वेगळं कारण आहे. शिवांश नजर बारीक करत अविराच्या चेहऱ्यावरील भाव वाचू लागला. तुम्हाला कसं कळलं? अविराने डोळे मोठे करतच विचारले. तुझा चेहरा खूप बोलका आहे. तुझ्या मनात जे सुरू आहे ते सहजच तुझ्या चेहऱ्यावर झळक. बाय द वे, ज्वेलरी घ्यायला मला मदत करशील?
शिवांशने विचारले. अविराने हो म्हणून मान डोलावली. दोघांनीही स्वतःच्या साड्या स्वतःजवळ घेतल्या. शिवांशने तर कार्डने बिल सुद्धा पेड केलं. अविरा मात्र मिस्टर सोलमेटने बॅगेत ठेवलेली कॅश काढू लागली. 2000चे 2 बंडल तिच्या बॅगेत होते. ती बंडल बघून अविरालाच आश्चर्य वाटलं होतं. चोर नजरेने तिने शिवांशकडे पाहिले. तो सुद्धा गंभीर होतच तिच्याकडे बघत होता. अविराने गडबडीतच पैसे मोजले आणि दुकानदाराला दिले. तू मला त्या दिवशी जी स्टोरी सांगितली ती नक्की खरी होती ना? शिवांशने अविरावर संशय घेतच तिला प्रश्न केला. कोणती वाली? जी मामाने मला सांगितली ती? अविराने प्रश्न केला. हो, तीच वाली. जर तू गरीब आहेस मग एवढी कॅश तुझ्याकडे कशी आली? शिवांशने विचारलं. मिस्टर सोलमेटने दिलीये. हे माझे पैसे नाहीत, अविरा उत्तरले. पुन्हा मिस्टर सोलमेट? खरं नाव काय आहे त्याचं? शिवांशने विचारलं. नाही माहिती, अविराने उत्तर दिलं आणि सरळ ती त्या दुकानाबाहेर पडली. असं कसं नाही माहिती तुला? शिवांशने पुन्हा विचारलं. मी घरी गेलं तर चालेल का तुम्हाला? तुम्ही मला खूप प्रश्न करता ज्याची उत्तरं मी तुम्हाला सांगते तर ती तुम्हाला पटत नाहीयेत. तुम्ही घुमून फिरून त्याच प्रश्नावर येताय. मला नाही जमत मग शॉपिंग करायला. अविराने असं म्हणताच शिवांश शांत बसला. आता नाही करत. मला मम्मीसाठी छानसा नेकलेस घ्यायला मदत कर, मग तू घरी जा हवं तर प्लीज. शिवांश विनवणी करतच म्हणाले. मला प्रश्न नाही करायचा. अविरा छोटंसं तोंड करत घाबरतच का होईना पण शिवांशला धमकावत म्हणाले. बरं बाबा, नाही करत. अविराने चेहऱ्यावर आणलेले भाव बघून शिवांश तिला हसतच म्हणाला. अविरा शिवांश सोबतच ज्वेलरी शॉपमध्ये शिरली. एक नेकलेस तिने शिवांशच्या मम्मीसाठी आणि हुबेहूब तसाच नेकलेस तिने मिस्टर सोलमेटच्या फ्रेंडसाठी सुद्धा घेतला. स्थळ दीक्षित निवास. दीक्षित निवासमधील वातावरण थोडं ढगाळ होतं असं म्हणायला हरकत नाही. त्रिशाचा खरा चेहरा रीमाताईंना आणि देवांशच्या आजीला सुद्धा दिसला होता. रीमाताईंच्या एका जिवलग मैत्रिणीने त्रिशाने मीडियाला दाखवलेली तिची छोटीशी झलक रीमाताईंना दाखवली होती. टीव्हीवरील प्रत्येक न्यूज चॅनेल्सवर देवांश आणि त्रिशाची बातमी झळकत होती. देवांशने जेवढं नाव इंडस्ट्रीत कमवलं होतं ते क्षणभरात गमवलं होतं. रीमाताईची त्रिशाला घरून धुसफूस सुरू झाली होती. घरातल्या घरात शतपावली करणं सुरू होतं तिचं. कधी देवांश येतो आणि आपण त्यावर गरजतोय असं झालेलं. खानदानाचं नाव मातीमोल केल्यामुळे आजी सुद्धा आज थोड्या रागात होत्या. तोच देवांश तणतणच घरी आला. त्याच्या आजी आणि आईने मिळून त्याला अडवलं. तू कसल्या मुलीसोबत अय्याशी करत फिरतोस? तिच्यापेक्षा तुझ्या बाबाने गळ्यात बांधलेली ती गोगलगाय तरी बरी होती, जिचा घरात काहीतरी उपयोग होता. दिसायला नाही म्हणायला गेलं तर हिच्यापेक्षा लाखपटीने बरी होती. रीमाताईने देवांशला बोल लावायला सुरुवात केली. ती काळतोंडी मला पुन्हा या घरात नकोय. आजीने तर सरळ त्याला दटावून सांगितलं. दोघींचा राग शांत करू की वेगवेगळ्या टेंडरकडून येणारे फोन उचलू या प्रश्नावलीत देवांश अडकला होता. देव, तू मला एकटीला असे टाकून का आलास? त्रिशाचा आवाज तिघांनाही आला. तसं तिघांच्याही माना दरवाजाच्या दिशेने वळल्या. तुझी हिंमत कशी झाली ह्या घरी पाऊल ठेवायची? आत्ताच्या आत्ताच चालती हो या घरातून. रीमाताई तर हात पकडून त्रिशाला घराबाहेर काढायच्या तयारीत होत्या, जसं त्यांनी अविराला काढलेलं. पण ते ही गोष्ट विसरत होत्या की ही त्रिशा आहे, अविरा नाही, जी आपण तिला थोडा राग दाखवला आणि ती गेली. पण ही गोष्ट देवांश पुरेपूर समजून होती. क्षणभराच्या शरीर सुखासाठी तो त्रिशात अडकला होता, पण त्रिशा मुळात कशी आहे हे उशिराने त्याला समजू लागलं होतं. तो धर्मसंकटात अडकला गेला होता. दीक्षित निवासाबाहेर मीडियावाले कॅमेरा रूपी तोफ घेऊन त्याच्यावर हमला करायला तयारच होते. आता जर का त्रिशाला घराबाहेर केलं तर त्रिशा सुद्धा शांत बसणाऱ्यातली नाही. एव्हाना ती सगळ्यांना हे सांगून सुद्धा मोकळी झालीये की ती प्रेग्नेंट आहे. आता जर आईने तिला घराबाहेर केलं तर संपूर्ण मीडिया तिला सपोर्ट करेल. आधीच माझ्या कंपनीवर याचा खूप इफेक्ट पडलाय, आता अजून नको. हा विचार देवांशच्या डोक्यात सुरू होता.
त्याने स्वतःच्या आईला त्रिशाला घराबाहेर काढण्यापासून अडवलं. त्रिशा, तू रूममध्ये जा, मी येतो. रागाने पेटून उठलेलं स्वतःचं डोकं शांत करतच देवांश म्हणाला, देव, ही मुलगी मला या घरात अजिबात नकोय. रीमाताईंनी देवांशला खडसावून सांगितलं. त्या इतक्या रागाने पेटून उठल्या होत्या की त्रिशाचा जीव घ्यायलाच त्या निघाल्या होत्या. पण देवांश स्वतःच्या आईला ते सगळं करण्यापासून अडवत होता. तुला ऐकू नाही आलं का? रूममध्ये जा. देवांश त्रिशावर मोठ्याने ओरडले. देवांश आणि त्याच्या परिवारावर एक नजर टाकत त्रिशा रूममध्ये निघून गेली. तुझं काय चाललंय? त्या मुलीला तू घरी का ठेवतोयस? देवांशच्या आजीने त्याला विचारले. बाहेर मीडिया उभी आहे, ती प्रेग्नेंट आहे हे संपूर्ण जगभर झालंय. तिला अशा अवस्थेत मी घराबाहेर केलं तर ती सुद्धा शांत बसणार नाही. पोलीस केस करेल माझ्यावर. मग मी जेलमध्ये गेल्यावर तुम्ही लोक काय करणार? असा प्रश्न करून देवांशने त्याच्या आईला आणि आजीला घाबरवून सोडले. आपला देवांश पूर्णपणे कात्रीत अडकला गेला होता हे जेव्हा त्याच्या आजीला आणि आईला कळलं तेव्हा कुठे त्या दोघी शांत झाल्या. ती अविरा नाही जे आपण तिला घराबाहेर जा बोललो आणि ती गेली. तिला ह्या घरातून बाहेर कसं करायचं हे मी बघतो. तुम्ही दोघी असं काहीतरी करू नका जेणेकरून मला जेलमध्ये जावं लागेल. हवं तर हात जोडतो तुमच्या समोर. दोघींसमोर स्वतःचे दोन्ही हात जोडतच देवांश म्हणाला आणि देवांश दीक्षित निवासाबाहेर जाऊ लागला. आता कुठे चाललास तू? रीमाताईने त्याला प्रश्न केला. कामावर. अजून कुठे जाऊ? कुठे जाण्यालायक ठेवलंच नाही मला. स्वतःलाच दोष देत देवांश घराबाहेर पडला सुद्धा. मॉलमध्ये शिवांशसोबत शॉपिंग करून अविरा हॉटेल त्रिसृष्टीकडे जायला निघाली. खरं तर शिवांश तिला सोडणार होता, पण अविराने त्याची मदत घेण्यापासून त्याला नकार दिला. स्वतःसाठी ती टॅक्सी बघू लागली, पण तोच मागून कोणीतरी तिचा हात पकडला. पिंटू, तू? स्वतःच्या मामे भावाला अचानक समोर बघून अविराला आश्चर्य वाटलं. चल माझ्यासोबत घरी, पिंटूने म्हटलं. मला नाही यायचं कुठे. हात सोड तू माझा. पिंटूच्या हातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतच अविरा म्हणाली. पिंटूने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने एका टॅक्सीवाल्याला इशारा करतच थांबवलं. आपण इतका वेळ टॅक्सीवाल्याला हात दाखवत होतो तर एक सुद्धा टॅक्सीवाला थांबत नव्हता आणि पिंटूने हात दाखवल्यावर लगेच कसं काय थांबला? हा विचार अविराच्या डोक्यात आला. नाही बोलायला गेलं तरी पिंटूची वाईट नजर तिच्यावर होतीच. तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न तो नेहमीच करायचा. भीतीने अविराच्या पोटात गोळा आला. अब अविरा का क्या होगा? हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. पुढील भागात भेटूच आपण. धन्यवाद. चॅनल्सवर 1000ची फॅमिली पूर्ण करण्यासाठी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर खुशी के मारे 3 भाग मिस्टर सोलमेटचे नक्की पोस्ट करू.